अन्न आणि औषध भेसळ प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची वर्णी लागली आणि त्यानंतर धडाकेबाज कारवाई जी आहे त्या राज्यभर सुरू आहेत. खरं पाहिलं तर शेतकऱ्यांची मागणी आहे दूध भेसळीवर तुकाराम मुंढे यांनी लक्ष घालणं केंद्रित करणं गरजेचं आहे, कारण दूध भेसळीमुळे अनेकांचे जीव जे आहेत ते धोक्यात आहे. खरं पाहिलं तर दूध जे आहे ते लहान मुलांपासून दिलं जातं आणि एक संजीवनी मानली जाते. अशामध्ये दूध भेसळीमुळे काय परिणाम होतात आणि शेतकऱ्यांना दूध भेसळ जर बंद झाली तर किती फायदा होऊ शकतो? दूध भेसळ जर बंद झाली तर शेतकऱ्यांना दुधात रेट वाढून जाते आणि भेसळीचं दूध हे लहान मुलं पितात, याच्यावर ते कारवाई झाली पाहिजे. यांना जे दूध भेसळ करतात त्यांना जामीनच नाही आलं पाहिजे. जर ते दूध भेसळ बंद झाली तर आमचे शेतकऱ्याचे सर्वसाधारणचे रेट वाढून जातील. आता सध्या चाऱ्याचा काय प्रश्न आहे, त्यासोबत खाद्यांचं काय परिस्थिती आहे? अहो, आज खाद्याचे पिंडीचं पोतं 50 किलोचं 2021 रुपये झालं. कांडी आहे 1700-1800 रुपये. खाद्याचे रेट गगनाला टेकली, त्याच्यात दुधाचे रेट कमी आहे. आज दूध रेट वाढले तर खाद्य घालायला पडून ना. आज शेतकऱ्याची परिस्थिती लई नाजुकी. पाणी नाही काहींना गायांना पाळायला, टेम्परेचर उष्ण घासाने गाया जाऊ राहिल्या काहींच्या. याच्याकडे काही लक्षच नाही. नुसते फक्त भेसळ दुधाचं असं कंट्रोल झालं तर शेतकऱ्याचे रेट वाढले तर फायदा होईल ना. इतर कारवाया सुरू आहेत, तूप असेल, पनीर असेल, पण मात्र अजून दुधावर लक्ष केंद्रित झालेलं नाही. तुम्हाला वाटतं शेतकरी म्हणून दूध भेसळीवर लक्ष देणं गरजेचं? हो, गरजेचं आहे. लक्ष देणं गरजेचं आहे त्यांचं. आणि एवढं करून त्याला जामीन नाही झालं पाहिजे. त्यांना अटक झाली तर त्यांचे लायसन पण जप्त झाले पाहिजे. आता हे सगळे लहान मुलं देखील दूध पितात आणि त्यामधून अनेक आजारांना निमंत्रण मिळतंय. कसं बघताय इकडे तुम्ही भेसळ? हे भेसळ व्हायला नाही पाहिजे त्याची. आणि झाले तर त्याला लायसन जप्तच झालं पाहिजे त्या संघाचं म्हणा, डेअरीचं म्हणा. आणि त्यांना जामीन पण भेटला नाही पाहिजे 6 महिने. कठोर कारवाई जी आहे ती खरं तर प्रशासनानं करावी आणि तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचं स्वागत देखील शेतकऱ्यांकडून होतोय. मात्र आता औषध आणि दूध भेसळीवर लक्ष केंद्रित करावं अशी मागणी देखील शेतकरी करतात. मनोज गाडीकर, TV9 मराठी, राहता अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.